कुठे दबली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे. हा विषय केंद्राच्या अखत्यारीतला जर असेल तर सरकारसुद्धा महाशय आपलंच आहे. आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचंही दोन नेत्यांकडे वजन आहे. फडणवीस यांचं वजन नरेंद्र मोदींकडे आहे आणि शिंदेंचं वजन हे अमित शहाकडे आहे. तर दोन्ही नेत्यांना, या नेत्यांचं मन वळवण्याचं काम आणि एक वेगळा कायदा करण्याचं काम या दोन नेत्यांनी केलं पाहिजे. आम्ही पाहतोय की हा आमचा सगळा मराठी माणूस पावसात भिजतोय, चिखलात बसलाय. हे काय चित्र बरं नाही महाराष्ट्रासाठी. रावसाहेब फडणवीस असं म्हणतात की आरक्षणावर संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील, केवळ आश्वासन देऊन हे बरोबर आहे. समाज एकमेकांसमोर उभे राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील. पण राहिले आहेत ना, हे जे उभे राहणारे आहेत, समाजाचे नेतृत्व करणारे लोक आहेत, ते फडणवीसांचे चेले आहेत. हे फडणवीस सांगतील तसंच वागत आहेत. आणि संविधानाच्या गोष्टी फडणवीसांनी आम्हाला सांगू नये या विषयावर. राजकीय इच्छाशक्तीचा एल्गार कोणी केला होता? संविधानाच्या चौकटीत बसायला पाहिजे हे बरोबर आहे. आणि संविधान बदलण्याचं काम सातत्यानं आताही बदललं ना संविधान. आमदार खासदार मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी हे तुम्ही त्यासाठी संविधान बदलू शकता. आपले जे राजकीय विरोधक आहेत, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, त्यांना गुन्हा दाखल केल्यावर 30 दिवसामध्ये पद सोडावं, अटक करावी, यासाठी आपण संविधान बदलू शकता. बदलले ना आपण. मग महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे बहुसंख्य, तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे अनेक काळापासून. मग त्याच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय? देवेंद्र फडणवीस खोटं बोलू नका महाराष्ट्राशी, अजिबात खोटं बोलू नका. आता तुम्ही संविधानाच्या गोष्टी करताय, कालपर्यंत तुम्ही राजकीय इच्छाशक्तीच्या गोष्टी करत होता. मग राजकीय इच्छाशक्ती की संविधान हे अगदी ठरवा. आणि तसं असेल तर उद्धव ठाकरे यांची माफी मागा, महाविकास आघाडी सरकारची माफी मागा. कारण तुम्ही त्या सरकारला राजकीय इच्छाशक्तीची आठवण करून दिली होती.